समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. जागतिक महिला दिनानिमित्त बुर्ली येथे नारी शक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीप आप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राहुल दादा पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित महिला स्वयंरोजगार मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा 2026 हा कार्यक्रम अत्यंत दिमाखात आणि यशस्वीपणे पार पडला. या सोहळ्यात सौ माधवी अमोल फाटक यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी आपल्या नावे केली. प्रसिद्ध अभिनेते आणि अँकर महेश गोरंबेकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्कृष्ट सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत भरली. खेळ पैठणीच्या या चुरशीच्या स्पर्धेत महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक सौ माधवी अमोल फाटक, द्वितीय क्रमांक कल्पना अण्णासो चौगुले, तृतीय क्रमांक आम्रपाली प्रवीण चौगुले या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मानाची पैठणी देऊन गौरवण्यात आले. तसेच 12 महिलांना उत्तेजनार्थ आणि सहभागी प्रत्येक महिलेला विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पोलीस तालुका संरक्षण अधिकारी अश्विनी दळवी आणि राज्य महिला आयोगाच्या सांगली जिल्हा समन्वयक अरुणा बजरंग पाटील यांनी महिलांना मौलिक मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांचे संरक्षण कायदे, आर्थिक लाभाच्या सरकारी योजना आणि स्वावलंबनासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर बाबींवर सविस्तर प्रकाश टाकला. कार्यक्रमात बुर्ली गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सौ पुष्पाताई भीमराव मिठारी, माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी, सौ अश्विनी बापूसो मिठारी, सोशल सर्व्हिसमध्ये पीएचडी प्राप्त, शोभा अशोक चौगुले, अन्न प्रक्रिया उद्योजिका, सौ दीपाली प्रकाश पवार, भारतीय सेनेत भरती झालेल्या मुलाची आदर्श माता, पार्वती सदाशिव पाटील, उमेद संस्थेच्या विक्री प्रदर्शनात उत्कृष्ट स्टॉल पुरस्कार प्राप्त, सौ कविता सूर्यकांत सुतार, महिला लघु उद्योजिका, सौ सोनाली गोरखनाथ पाटील, आरोग्य विभाग सांगली येथे निवड झाल्याबद्दल या महिलांचा समावेश होता. आपल्या भाषणात प्रदीप आप्पा कदम यांनी महिला सक्षमीकरणाचा आपला संकल्प बोलून दाखवला. ते म्हणाले, केवळ कार्यक्रम करणे हा आमचा उद्देश नसून तालुक्यातील हजारो महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून लखपती दीदी बनवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. महिलांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव पाठीशी उभे राहू. या कार्यक्रमाला बुर्ली व परिसरातील महिलांनी विक्रमी संख्येने उपस्थिती लावली होती. उपस्थित महिलांनी अशा उपक्रमामुळे महिलांना व्यासपीठ मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी राहुलदादा पाटील, पैलवान संजयदादा शिंदे, सुनील कुंभार, भालचंद्र पाटील, गोरख पाटील, सूर्यकांत सुतार, विजय चौगुले, दीपक चौगुले, अरुण सुतार, मौला इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. तुम्ही असेल खूप चांगली प्रगती केली, त्याबद्दल तुमचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. भविष्यामध्ये या तालुक्यातली प्रत्येक महिला ही यशस्वी झालेली असली पाहिजे आणि लखपती झालेली महिला म्हणून आपल्याला पुढच्या वर्षी जेव्हा 8 मार्चला आपण एकत्र येऊ तेव्हा किमान 100-200 महिलांचा सत्कार करण्याची संधी आपल्याला या बोर्लीमध्ये मिळाली पाहिजे. तर क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.